धर्म रक्षावया अवतार घेसी 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 आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अंबरूसी राजे जन्म अंबरूसी राजे जन्म आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीती भक्त जना अंबरूसी साठी जन्म सोसियेने अंबरूसी साठी जन्म सोसियेने दृष्टने दालिले कित्येक दृष्टने दालिले कित्येक दृष्टने दालिले
किती शिवाजी महाराज भारत माता की गंगा माता की माता की मंगल मूर्ती धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरीशी साठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळेले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबरीशी साठी जन्म सोशियले
दुष्ट निर्दाळिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे केला नारायणे अवतार अंबरीषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया दुसरे चरण संतांजिया दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार ओ बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार कथेचा विस्तार पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीच विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम समचरणं सरोजं सान्द्र नीलाबुदाभं जगनं हितपाणि मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आता हृदयापुले चौफाळून भले वरे बसो पावले श्री गुरूंचे किंवा आत्मरूप गणेशू केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जनने देवाची हे अलंकापुरी रम्य सिंहासन संपदां भुजतेजस्प्रतिक प्रदेशं विधेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। उपस्थित प्रेमळ संत सज्जनो, आपणा सर्वांच्या अर्थात भगवत चिंतन प्रीत्यर्थ हे कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवेअंतर्गत निवडलेला अभंग थोडं क्लिअर करा आवाज। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा कदाचित आपणा सर्वांच्या परिचयाचा पाठातील असलेला अभंग आहे। ज्या अभंगाचा आशय जर पाहायला गेलं तर भगवान परमात्म्याच्या अवताराच्या कार्याच्या कार्यमीमांसेचं दर्शन करणारा अभंग आहे। भगवान परमात्मा अवतीर्ण का होतो, अवताराला का येतो, त्याचं कारण आजच्या मूळ पदाच्या अभंगाच्या विचारांती आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं कारण सांगितलंय धर्मरक्षावया अवतार घेशी, म्हणजे पहिलं कारण आपल्याला समजलं देवाने धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतलेला आहे। आपुल्या पाळीशी भक्तजना आपले त्याचे जे भक्त आहेत त्यांच्या तो पालन करतो, हे देवाचं पहिलं कार्य सांगितलंय। दुसरं कार्य म्हणजे भक्ताचं रक्षण करणं। ह्या अनेक कार्याला किंबहुना या अवताराला जर मुख्य मीमांसकता जर सांगायची झाली तर अंबरीषीसाठी जन्म सोशियले, या अंबरीषी राजासाठी तू 10 जन्म घेतले, त्यातला हा 7वा अवतार आहे। हा आजचा आपल्या अभंगाच्या चिंतनाचा विषय। अंबरीषीसाठी जन्म सोशियले आणि दुष्ट निर्दाळिले किती एक, असे कितीतरी दुष्ट तुझ्या या अवतार कार्यात तू त्याचा खात्मा केलास, त्याला मांडलंस, त्यांचा वध केलास वगैरे। महाराज म्हणतात की आता तुझं काम आहे
धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी. आता अवतार कार्याला आलायस ना देवा, तुझ्या या 3 गोष्टीचं पालन तुला करावं लागेल तर तुला कृपा सिंधू म्हणतील आणि तुला धन्य म्हणतील. इतकंच नाही, तुझं अवतार येण्याची मुख्य कारण जर विचारली तर पुराणांनी त्याचं वर्णन केलंय. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे आणि केला नारायणे अवतार किंवा होय नारायणे अवतार. तुझा अवतार घेण्याची ही कारणं या साऱ्या पुराणांमध्ये लिखित आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने. पण तुला यावं लागलं हे प्रमुख 3च कारणं आहेत. त्याच कारणांचा विचार आज आपण करायचा आहे. विठाला अभंगाचं धावतं चिंतन आपणा सर्वांच्या समोर प्रस्थापित केल्यानंतर विश्रुतरित्या अभंगाकडे वळण्यापूर्वी तूर्त प्रस्तावना थोडक्यात अशी. सालाबादप्रमाणे याही वर्षी रोडपाली ग्रामस्थ मंडळ परिसरातील पंचक्रोशी अधिक आजूबाजूचे असलेले भाविकजन सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा श्री राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी गेले अनेक वर्ष आपण संपन्न करत आहात. अतिशय सुंदर भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी आपल्यासमोर स्थानपन्न आहे. या मंदिरातलं अर्थात चैतन्य स्वरूप ज्याला म्हटलं जातं ते प्रभू परमात्म्याची ही मूर्त आपण खरंच भाग्यवान आहात. अतिशय सुंदर अशा मूर्ती त्या ठिकाणी आहेत की पाहतच राहावं. राम कसा आहे कदाचित आम्ही तिथे पाहता पाहता आम्हाला तो राम आठवावा, इतकी सुंदर मूर्त आहे. आल्यानंतर प्रथम दर्शनी फार आनंद झाला, समाधान वाटलं. आणि या भव्य दिव्य कार्यक्रमाचं मी एक अविभाज्य अंग ठरू शकलो याचंही मला भाग्य वाटतं. विठाला वेळेमध्ये आपल्याला कार्यक्रमाचं चरित्रचिंतन आणि अभंगाचं निरूपण या दोन्ही गोष्टी मला करायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने मी लगेचच अभंगाकडे प्रयुक्त होतो. प्रामुख्याने 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक, तुमचं माझं जन्माला येणं. दुसरं, संत जन्माला येणं. आणि तिसरं, देव अवताराला येणं. आपल्याला लक्षात आलं असेल 3 भाग मी व्यवस्थेमध्ये करतो. तुम्ही आम्ही जीव म्हणून समजू शकतो. आपल्याला जीव म्हणून तुम्ही आम्ही जन्माला येतो त्याला काही कारणं वेगळी आहेत. संत जर अवतीर्ण होत असतील तर त्याला कारणं वेगळी आहेत आणि देवाला यायचं असेल तर त्याची कारणं वेगळी आहेत. तुम्ही आम्ही येतो कशासाठी मी विस्तारपूर्वक सांगत नाही, अगदी मुद्दे तुमच्या पुढे ठेवतो आणि पुढे चालतो. माणूस 3 कारणामुळे जन्माला येतो. या 3 कारणामध्ये कुठंतरी आपण एका कारणात बसलो तरी सुद्धा आपल्याला जन्म घ्यावाच लागतो. हे चिंतन. पहिलं कारण सांगितलं, जन्माला मुख्य येण्याचं कारण जर काय असेल तर पाप. तुम्ही आणि मी सगळेजण पाप केलेत म्हणून आपण जन्माला आलो. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. पापाशिवाय माणसाला जन्म मिळत नाही. गीता वाचा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. दोष म्हणजे पाप. जन्म काय, मृत्यू काय, जरा काय, व्याधी काय, माणसाच्या जीवनात जर लाभलेली असेल, प्राप्त असेल, समजायचं आपलं पाप आहे. म्हणून पहिलं कारण सांगितलं माणसाचं जन्म. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ असं म्हटलं जातं. जन्माला येण्याचं कारण जर का असेल तर ते पापच आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण. हा पुढे पाप पुण्य करोनी जन्म येतो प्राणी. आता कशाने येतो जन्माला येण्याचं कारण आता समजून घ्या. अगदी नसेल कुणाला काही कळत तर अंतिम टप्प्यामध्ये एखाद्या वेळेला असहाय्य वेदना झाल्या, असहाय्य जीवन जगणं झालं की माणूस कुठंतरी एका शोकांतिकेमध्ये का होईन आपण बोलून जातो. कोणत्या जन्माचं पाप केलं नाही हे भोगायला आता तरी कळलं असेल. म्हणजे पाप आणि भोग हे दोन्ही गोष्टी आपल्या समोर आहेत. पहिली गोष्ट आपण पाप. आता राहिलं दुसरी गोष्ट, आगाकर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे तया ते भोगा वया वे देहा एक. जन्माला येण्याचं दुसरं जर कारण काय असेल तर मागच्या जन्मात राहिलेले जे कर्म आहेत ते कर्म भोगण्याकरता आपल्याला इथं यावं लागतं. हे चिंतन आहे. तुम्ही करा नाही तर नका करू, पण तुमच्या आणि माझ्याकडनं होणारं कार्य आम्हाला फलश्रुती देऊन झालं. अर्थातच महाराज म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे. जर चांगले ठिकाण आपल्याला पाहायला मिळत असेल तर काही लौकिकतेचा विचार आपल्याला करता येईल. प्रारब्धवशाने आपण जर पाहू गेलो, काही माणसं श्रीमंत असताना दिसतात आणि काही माणसं गरीब असताना दिसतात. हे सुद्धा त्यांचे भोगच आहेत. जी श्रीमंत आहेत, जे आलिशान बंगल्यामध्ये राहतात, अगदी सुखकर जीवन जगतात, समजायचं गतजन्मात काहीतरी पुण्यकर्म केलं म्हणून त्यांच्या वाट्याला आज हे दृश्य आहे. आणि ज्यांनी आज काहीच केलं नाही, ज्यांच्या वाट्याला काहीच नाही, समजायचं मागच्या जन्मात आम्ही शून्य होतो म्हणून आमच्या जीवनात आता काही नाही. लोक म्हणतात ना कधी कधी, का हो एवढा मोठा माणूस, हा कधी कीर्तनाला नाही, प्रवचनाला नाही, काही नाही,
पण भरभराटी पहा किती. आणि आम्ही रोज कीर्तनाला जातो तरी आमच्या जीवनात काही नाही. तुम्ही जरी आज त्याच्याकडे पाहत असाल तर त्याची बँक बॅलन्स आहे महाराज. ही पुण्याईचा जो बँक बॅलन्स आहे तो अजून संपलेला नाही, म्हणून त्याचे उपभोग आहेत. म्हणजे कर्म हे माणसाला पुन्हा जन्माला कारणभूत ठरतं. नंबर 2चं सांगितलं. आणि नंबर 3 लागलं ते म्हणते जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरिरूप. जन्माला तिसरं येण्याचं कारण आहे तर माणसाची राहिलेली शिल्लक राहिलेली वासना. या वासनेपोटी माणूस पुन्हा जन्माला येतो. विठाला ग्रंथात कुठे पुरावा नाही पण काही अंशतः आपण आपल्या व्यवहारामध्ये बोलतो. एखादा बाप मुलीच्या शोकप्रित्यर्थाने अंतिम टप्पा गाठता गाठता जर गतप्राण झाला, मुलगी आली काय मुलगी आली काय असं म्हणता म्हणता त्यांनी प्राण सोडलं, त्याची इच्छा राहते. मुलीचं शेवट दर्शन झालं नाही. शेवटी त्या बापाच्या इच्छेपोटी त्या बापाला तिच्या पोटी जन्म घ्यावा हे कधीतरी आपल्याला अनुभवायला मिळत असेल. मुलाचं नाव ठेवलं, मुलगा रडायचं थांबत नाही, नाव बदललं जातं, बापाचं नाव ठेवलं जातं आणि ते मुलगा शांत होते. याचा अर्थ काय? हाच बाप मुलगा म्हणून या मुलीच्या पोटी जन्माला आला. हे वासना आहे. माणसाला जन्म घेण्याला कारण जर का असेल तर ती वासना. हे झालं माणसाचं, म्हणजे तुमचं आमचं झालं. संतांना येण्याचं कारण काही नाही महाराज. यातली कोणतीही कारणं संतांना लागत नाही. संतांकडे कर्म शिल्लक राहत नाही. याचं कारण आहे सगळी कर्म देवाला अर्पण. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. संपलं. यत करोषी यदस्नासी यत जिहोशी ददासी यत तपस्वीशी कौंतेय यत तत्कुरुष्व मदर्पणम. त्यांनी सगळी कर्म देवाला अर्पण केली. त्याच्यामुळे त्यांना कर्म राहत नाही आणि कर्म नाही म्हणून त्यांना जन्म नाही. राहिलं प्रश्न पाप. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वसो न सके पाप जाय त्रिविध तो ताप. अखंड नामचिंतन करत असल्यामुळे संत त्यांच्याकडे पाप शिल्लक राहील कसं? काय महाराज म्हणतात? नामसंकीर्तन साधन पैसोबे पुढे झळतील पापे जन्मांतरीचे. अरे पापच निशिल्लक राहिली नाही तर जन्माला येण्याचं कारणच काय? वासना राहिला. तिसरं चरण जर आपण म्हणू वासना तर जगद्गुरु तुकाराम महाराज तेची झाले अंगे हरी रूप. धन्य हरी रंगी गुंतल्या वासना. त्यांच्या वासनाच हरिरंगी झाल्या, वासना देवस्वरूप झाल्या म्हणून जन्माला कारण राहत नाही. मग संत येतात का? येतात. त्याची कारणं वेगळी. आता आपण त्याच्या कारणांकडे जाऊया. संत येण्याची कारणं महाराज 5 प्रकारे संतांना कार्य सांगितलं जातं. वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. कुळाचारी नाम विठोबाचे. कुळाचारी नाम विठोबाचे. वाढवया भक्ती संत येतात अवतीर्ण होतात. का होतात? संत होतात ही अवतरणे. त्याचं कारण काय आहे तर 5 कारणं संतांकडे आहेत. 1 वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. किती कारणं सांगितली? 5 कारणासाठी संत येतात. बरं ठीक आहे, जीवाचं बाजूला ठेवतो, संतांचं बाजूला ठेवूया. आता देवाचं पाहूया. देवाला कोणतीच कारणं शिल्लक राहत नाही. देवाला स्वतंत्रताही नाही. वेळ आली तर देव येतो पण त्याच्या कारणाचा विचार केला तर देवाला स्वतंत्रता नाही. परत माझं वाक्य बोलतो ते ऐका. शास्त्राने 3 प्रकार आपल्याला समोर सांगितले. स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. संत येतात स्वइच्छा प्रारब्धाने, म्हणजे येणं जाणं त्यांच्या हातात आहे. कधीही येणार कधीही जाणार. स्वइच्छा प्रारब्ध आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तुकाराम महाराज गेल्यानंतर सुद्धा वरून खाली आले, 3 वेळा आले, बरोबर की नाही? नाथ महाराज जाताना सुद्धा 2 वेळा थांबले, 3ऱ्यांदा गेले. म्हणजे जाणं येणं त्यांचं स्वतंत्र आहे. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आज.
तुमच्या आमच्याबद्दल बोलायचं तर अनिच्छा प्रारब्ध, तुमची माझी इच्छा असो नसो आम्हाला जन्माला यावंच लागतं. आणि मात्र देवाच्या बाबतीत काय आहे? देवाच्या बाबतीत परेच्छा प्रारब्ध, तो स्वतः कधीच येऊ शकत नाही, त्याला काहीतरी कारण घडावं लागतं, त्याशिवाय देवाला येता येत नाही. तो परेच्छा प्रारब्ध, त्याला बोलवावं लागतं, त्याला आणावं लागतं. आणिला ही रूपा बळे करोनी खळे हरिदासी, असा देव येऊच शकत नाही. मग देव येतो, मग येतच असेल तर त्याची काही कारणं आहेत का? महाराजांनी कारणाचं विशदीकरण केलंय अभंगाच्या पहिल्या चरणात. धर्म रक्षावर अवतार घेसी, 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 धर्म रक्षावर अवतार घेसी. पुरा परिसी भक्त जन, पुरा परिसी भक्त जन, पुरा परिसी भक्त जन, पुरा परिसी भक्त जन. अमरुषीसाठी जन्म सोसिये, 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 अमरुषीसाठी जन्म सोसिये. कोणतंही कार्य घडण्यापूर्वी त्याच्या मागे कारण असल्याशिवाय कार्य कधीच घडत नाही. पटलं तर घ्या. कार्य जर घडत असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असलंच पाहिजे, कारणाशिवाय कार्यच घडत नाही ना. सगळी माणसं एकत्र येऊन रडतायत, कधी घडतं असं? घरातला आपतेष्ट नातेवाईक, घरातलं कोणीतरी गेलं की माणूस काय करतो? शोक करतो, बरोबर आहे की नाही? ज्या अर्थी सगळी माणसं रडतायत त्या अर्थी शोधायची गरज नाही. इथं काय असलं पाहिजे? काहीतरी घटना घडली असावी. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कळलं, सगळी माणसं जल्लोष करतायत, आनंद उत्सव साजरा करतायत. समजायचं इलेक्शन मध्ये निवडून आले असतील असेल. एखादी वरात चाललेली आहे, नाचतायत, कळतं आपल्याला. ज्या अर्थी नाचतायत त्या अर्थी त्याची काय चालली? वरात चालली आहे. ज्या अर्थी कार्य दिसतं त्याच्या मागे कारण असतं, तसं देवाला इथे ज्या ठिकाणी यावं लागतं याचा अर्थ काहीतरी कार्य जर घडले, देव आलाच, तर तो का आला? धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्माचं रक्षण करणं. काय आहे हो धर्म? कोणता आहे असा धर्म? हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या धर्माबद्दल बोलायचं नाही आहे मला. या जगामध्ये एकच धर्म आहे, तो म्हणजे हिंदू सनातन धर्म, बस. बाकी सगळे आहेत ते पंथ आहेत. या सनातन धर्माची उत्पत्ती सांगता येत नाही, बाकीच्यांची उत्पत्ती सांगता येते किती साली झाले ते. म्हणजे सनातन जर म्हटलं तर हिंदू हा एकमेव धर्म आहे. धर्म या शब्दाची व्याप्ती सुद्धा कितीतरी मोठ्या पद्धतीने सांगितली जाते, मला विस्तार करायचा नाही. गीता वाचलीत तर गीतेचा पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक बोला, वाचा. कुणाला माहिती असेल तर बोला पटकन. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. गीतेचा पहिला जो उच्चार आहे तो म्हणजे धर्म, या अक्षरापासून सुरुवात होते. धर्मक्षेत्रे, धृतराष्ट्राचा प्रश्न असेल, अजून विचार आहे का? ध आणि शेवटचा अक्षर म,
यामध्ये गीता आहे. पहिलं अक्षर काय आहे? ध. शेवटचा अक्षर म. गीतेचा शेवटचा श्लोक सांगतो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर म. म ध आणि म म्हणजे धर्म. यामध्ये गीता आहे. विठाला धर्म ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार केला तर धर्म वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अवलंबता येतो, पाहता येतो, जाणवता येतो. बघा पाहिजे तर सत्य परमो धर्म हा, अहिंसा परमो धर्म हा, सदाचार परमो धर्म हा. किती धर्माची व्याख्या करता येईल? धर्म धर्म म्हणायचं झालं तर सत्य परमो धर्म हा. खरं बोला हे धर्म कार्य आहे. सत्य हा धर्म आहे. अहिंसा परमो धर्म हा, कुणाची हिंसा करू नका हा धर्माचं कारण आहे. सदाचार परमो धर्म हा, सदाचाराने वागा हा धर्म ठरतो. अजून बोलू का? पतीच्या आज्ञेप्रमाणे वागणं पत्नीचा, आता बोला तर खरं, धर्म आहे. आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करणं मुलाचा धर्म आहे. गुरुजींच्या किंवा गुरुजनांचा गुरूंच्या आदेशाचं पालन करणं शिष्याचा धर्म आहे. धर्म काय व्याप्ती आहे? धर्म फार मोठी व्याप्ती आहे. अख्खं कीर्तन त्याच्यावर स्वतंत्रपणे करता येईल. मला फार विस्तार करायचं नाही. धर्म हे टिकल्याशिवाय माणसाला सुख मिळत नाही. धर्मो रक्षती रक्षितहा, जो कोणी धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. म्हणून धर्म जागृत ठेवणं महत्वाचं आहे. अजून पुढे चला. धर्माचा काय विचार आहे? जे ते स्वधर्म लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला, दीपासवे हरपला प्रकाश जैसा. काय होतं? धर्म गेल्याचा परिणाम काय? दिवा आहे तो माळवला, अंधार होतो, आहे ती वस्तू आम्हाला दिसत नाही, धडपडायला लागतं. महाराज धर्म ज्या ठिकाणी संपुष्टात येईल, धर्म जिथे नष्ट होईल तिथं सर्व सुख नष्ट होईल. आणि म्हणून धर्म टिकणं महत्वाचं आहे. आज ही माणसं तुम्ही आम्ही सगळेजण धर्माचरण करतो, याला कारण काय? हा धर्म टिकण्याकरता भगवंताला यावं लागतं. आणि म्हणूनच तो म्हणतो यदा यदा हि ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ते वेळी आपुलेचिने कैवारे मी साकारू होऊन अवतरे, की अज्ञानाचे नि अंधारे गिळो निघाली. स्वतः देव म्हणतो मी सगळं बाजूला करतो आणि या धर्माचं मी रक्षण करतो. आणि म्हणूनच धर्मरक्षावयाम अवतार घेशी. पण धर्म कोण टिकवतं? परत विचार करतो. धर्म टिकवणारा कोणीतरी असावं लागतं. धर्म कशाच्याही अधिष्ठान स्वरूप राहत नाही. तो राहील तर कुणाच्या तरी आश्रयाने राहतो. माणूस वागतो त्याच्या अनुषंगाने धर्म टिकतो. मग या धर्माचं पालन करणारे कोण आहेत? या जगामध्ये धर्म टिकवणारे संत आहेत. ते देवाचे भक्त आहेत. आणि म्हणून त्या भक्तांच्या रक्षण प्रीत्यर्थे देवाला यावं लागतं. भक्ता राखे दुर्जनाशी संवारी. देव काय करतो? तर भक्ताचं रक्षण करतो. का? तर हे धर्म टिकवतात म्हणून. आणि बाकीच्यांचं नाश करतो. नवे नवे महाराज म्हणाले या ठिकाणी धर्मरक्षावय अवतार घेशी. आपुल्या पाळीसे भक्तजना. आतापर्यंत तू आपल्या जवळ ठेवलं. पायाजवळ काय हो? कधीतरी विचार केला की पायाजवळ देवाने आपल्या भक्ताला का ठेवलं? नसेल तर तुम्हाला तुमच्याच भाषेत सांगतो. इकडे आगरीपट्टा आहे ना सगळं, हा बस, मग काय हरकत नाही. कधीतरी मासे मारले असतील, नाही तर मासे मारताना कधीतरी बघितलं असेल. जाळ्यात कोणता मासा येतो? लांबचा की पायाजवळचा? नाही लक्षात आलं? हा बरोबर आहे. जाळा असा लांब टाकला जातो. जो लांब असतो तो जाळ्यात येतो. आणि पायाजवळचा बोला लवकर, आता नाही येत. आता तरी कळलं? काळ जाळा टाकतो, या काळाच्या तडाक्यात बाकीचे सापडतात, पण देवाच्या पायाजवळ असणारे कधीच सापडत नाही. विठाला जरा इकडचं बोलतो. आपल्याकडे जात आहे मुंबईमध्ये आहात, तुम्हाला मी विचारणं योग्य नाही. हा, पण त्याचं नाव पण जातं. कुठंही जात नाही, पण त्याचं नाव काय?
जात. दोन खुंटे आहेत त्याच्यात, एक मधला खुंटा आणि एक बाहेरचा खुंटा. बाईनं जाता कितीही दळला तरी मधल्या खुंट्याला ज्या दाण्यांना धरून बसलेत ते दाणे कधीच त्याचा पीठ होत नाही. मग काय करायला लागतं, त्यांना बाजूला करावं लागतं, तरच पीठ होतं. आता परत बोलतो, हा शिवखुंटा आहे. या शिवखुंट्याच्या सान्निध्यात जे जे कोणी असतील त्यांचं रक्षण होतं. म्हणून आपुल्या पाळीसी भक्तजना. आणि महाराज, हा परमात्मा जर अवतीर्ण झालाच आहे, का झाला, कशासाठी झाला, त्याचं कारण कुणासाठी झाला, याचं उत्तर अभंगाचे या द्वितीय चरण. अंबरूसी साठी जन्माचो उशीर झाला त्याच्यामुळे आता माझी धावपळ होते. सगळं सविस्तरपणे सांगता येत नाही. आणि मग रेकॉर्डिंग झालं की असं वाटतं की या महाराजांना काही माहितीच नाही, कळतच नाही, असंही होऊ शकतं. जाऊ द्या. अंबरीषी राजाची कथा थोडक्यामध्ये सांगतो. देवाचे किती अवतार सांगितले? 10 अवतार. बघा, देवाचे तसे अनेक अवतार झाले. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी. म्हणजे ज्ञानोबरायांनी पाहिलं ते अनंत रूपाने. माझ्या नामदेव मारीने पाहिलं तर अवताराच्या राशी तो हा उभारलेवरी. आता तरी कळलं. म्हणजे अवताराची राशी म्हणजे किती झाले सांगता येत नाही ना, राशीचं वर्णन नाही करत. आम्हाला कळावं. काही ठिकाणी 24 अवतार सांगितले जातात, काही ठिकाणी 10 अवतार सांगितले जातात. गर्ग संहिता वाचलं तर 6 अवतार दिसतील तुम्हाला. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम. गर्ग संहिता वाचा, 6 प्रकार सांगितले. आज आपण अंबरीषीसाठी बोलत असताना 10 अवताराचं म्हटलं जातं. हे 10 अवतार कोणते आहेत आपल्या सगळ्यांना माहीत असावं म्हणून पटकन बोलून जातो. 2 जलचर, 2 भूचर, 2 विप्र, 2 राजा, 1 भक्तजन के काजा. काय कळलं तुम्हाला? हो तरी म्हणा. काही नाही कळलं? हा. 2 जलचर, 10 अवतारापैकी 2 पाण्यात राहणारे. बोला लवकर. मत्स्य आणि कच्छ. 2 भूचर, जमिनीवर राहणारे. नरसिंह आणि वराह. 2 भूचर. 2 विप्र, ब्राह्मण. बोला लवकर. वामन, परशुराम. बरोबर. 2 राजा, राम आणि कृष्ण. 1 भक्तजन के काजा, जो मौन धारण केलेला, कटेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग परमात्मा. आणि कलंकी अवतार पुढे होणार आहे. संपला आता. चला आता 10 अवतार का घेतले देवानी,
काय कारण होतं देवाला घेण्याचं? तर अंब ऋषीसाठी जन्म सोशियले याचं कारण आहे भक्ताचं रक्षण करतो, पालन करतो, त्याच्यासाठी सर्वस्व भार आपल्या डोक्यावर घेतो. आता ऐका, अंबऋषी राजानं द्वादशी हे प्रयोजन केलं. द्वादशी ही पर्वणी साधून त्यांनी उपोषण केलं, पारायण केलं. सूर्योदयापूर्वी त्या ठिकाणी द्वादशीचं पारणं सोडायचं. एक वेळ प्रसंग असा झाला, म्हणजे कसं आहे ते नीट ऐका सगळ्यांनी. दशमीला एक भोगता, एकादशीला निराहार आणि द्वादशीचं सकाळचं सूर्योदयाबरोबर पाळणं सोडलं की तिथून पुढे तो दिवस निराहार. हे द्वादशीचं जे व्रत आहे हे अंबऋषी राजाने केलं. आणि योगायोगानं सुदैव म्हणा की त्या दिवशी अगदी पारायणाचा सांगता प्रसंग, शेवटचा दिवस, आणि त्यावेळेला त्या शेवटच्या दिवसाला दुर्वास त्या ठिकाणी आले. दुर्वास सकाळी सकाळी आले, पहाटे पहाटे. राजाला मोठा आनंद झाला, वा 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 म्हणे. राजा इतका खुश झाला, अरे आपल्यासाठी ब्राह्मण अर्थातच साधू संन्यासी या ठिकाणी आपल्याला भेटले, लाभले. आपल्या पर्वणी काळ आहे. साधूंना सांगितलं, दुर्वासांना सांगितलं, जा स्नान करून या, प्रातःविधी उरकून या, पटकन आपल्याला भोजन करायचंय. दुर्वास स्नानाकरता गेले खरे, पण बराच वेळ झाला आणि सूर्योदयाची वेळ आली. पारणं सोडायचं कसं? अंबऋषी राजा पुढे प्रश्न होता. राजानं तातडीची मीटिंग बोलवली, सगळे साधू एकत्र आणले आणि सांगितलं, न्याय द्या मला. दुर्वास जर आलेले आहेत, त्यांच्या अगोदर मी जर जेवण केलं तर मला दोष लागेल, आणि जर पारणं नाही सोडलं तर एवढं व्रत केलेलं फुकट जाईल. काहीतरी निर्णय काढा. सगळे साधू विचार करू लागले, आता काय निर्णय द्यायचा? अंतिम टप्पा जवळ आलाय, पारणं सोडायची वेळ आले, काय करावं काय करावं? कुणाला काही सुचत नव्हतं. बरं, दुर्वास हे फार भयंकर ऋषी आहेत, काय शाप देतील सांगता येत नाही. निर्णय द्यायला कोणी समर्थ नाही. शेवटी राजाने सांगितलं, मी काही वाचन केलंय, त्यामध्ये निर्णय असा आहे की माणसाने जर पाणी ग्रहण केलं तर ते पाणी एकीकडे जेवणही होतं किंवा संकल्प होतं, आणि तेच पाणी काहीही परिणाम करत नाही, हे तितकं सत्य. उदाहरणार्थ, ब्लड शुगरची टेस्ट करायला गेलात तर काही न खाता जावं लागतं, काही खायचं नाही. पण पाणी पिलं तर, आता बोला ना लवकर, चालतं. म्हणजे पाणी पिणं चालतं, पण ते खाल्ल्यासारखंच होत नाही. त्यांनी सांगितलं, जर मी संकल्प केला आणि तुळशीपत्राचं आचमन केलं तर मी काही अन्न खात नाही, मी तुळशीपत्र आणि आचमन करणार आहे, यानं पारणंही सुटेल, माझी वेळ साधली जाईल, आणि मग दुर्वास आल्यावर भोजन करू. सगळ्यांना मान्य वाटलं, वा 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 म्हणे, चांगला निर्णय काढला, मान्यता दिली. आणि झालं काय? त्यांनी आचमन केलं, तुळशीपत्र ग्रहण केलं, पाणी प्याले, पारणं सोडलं असं स्वतःच्या मनानं संबोधलं. ही गोष्ट दुर्वासांना कळली. दुर्वास जसे बाहेरून आले, रागाच्या भरात त्यांनी शाप दिला, माझ्या अगोदर तुझं पारणं सुटलं, मला न घेता तू जेवण केलंयस, यामुळे मी तुला शिक्षा करतोय, शाप देतोय, तुला 10 जन्म घ्यावे लागतील. कुणाला शाप होता हा? अंबऋषीसाठी. अंबऋषी राजाला दिलेला काय आहे तो शाप. अंबरीषीने देवाला विचारलं, देवा माझं काय चुकलं सांग ना, फक्त पाणी आचमनात किती लागेल? एवढंच पाणी प्यायलं, शाप तर मिळाला. देवाने सांगितलं, काळजी करू नकोस, तुझा जो शाप आहे त्यांनी दिलेला, तू माझा भक्त आहेस आणि म्हणून तुझं पालन पोषण करणारा मी असल्यामुळे या सगळ्या शापाची वृत्ती माझ्याकडे घेतो. आणि 10 अवतार देवानं त्याचे अंबऋषीसाठी घेतले, म्हणजे अंबऋषीसाठी जन्म सोशियेले. आणि त्यावेळेला देवानी किती दुष्ट निर्दाळिले, किती एक असे अनेक दुष्ट त्यांनी जे या जगामध्ये राक्षस होते त्यांना मारलं. देवानी हे का केलं त्याचं उत्तर थोडक्यात सांगायचंय. विठाला कधी कधी वाईट माणसाला फार मोठी उंची असते. जेवढी चांगल्या माणसाला नाही ना, तेवढी वाईटाला किंमत असते हो.
काय कारण असेल ते असेल, तुम्हाला पटलं तर बघा, नाहीतर मी सोडून देतो. मी एक मेजॉरिटी तुम्हाला सांगतो. इलेक्शनचा कालावधी आहे, 100 मतांचं मतदारसंघ आहे, 99 मतं एका बाजूला आहेत आणि एकच मत एका बाजूला आहे. बोला जय कोणाचा होईल? हा, 99चा. जय कोणाचा? 99चा. मेजॉरिटी इज इम्पॉर्टंट. 99 मतं एका बाजूला, तो जय, विजयी झाला. तो हा एकच मत, काही उपयोगाचं नाही. दोन्ही जे काही उभे राहिलेले त्यापैकी 99 मतवाला जिंकून आला, यशस्वी झाला. एक मतवाला काही उपयोगाचं नाही, ते त्याचं त्याला मत पडलं असेल तर. आता मान्य आहे 99 महत्वाचे. आता मी तुम्हाला विचारतो, 100 आंब्याची करंडी आहे, त्यातला एकच आंबा नासलेला आहे. आता बोला जय कुणाचा? आता बोला जय कुणाचा? हा, एकाचा जय. 99ची ताकद नाही एकट्याला सुधारण्याची, पण एकट्याची हिम्मत आहे. बोला लवकर. अरे 99ला नासून टाकण्याची. मग 99 वाचवायचे असतील तर काय करायला लागेल? काय करायला लागेल? एकाला उचला, बाहेर फेकून द्या. बाकीच्यांचं रक्षण करायचं असेल तर त्याला नेमकं उचलून टाका. हे जसं कळतं व्यवहारात आम्हाला, परमात्म्याने नेमकं हेच केलं. जे वाईट होते, दुष्ट होते, देवानी त्याचं निर्दळन करून टाकलं. नसतं निर्दळन केलं तर ते बाकीच्यांना खराब करतील. या माता भगिनीनं विचारा, कांद्याचं गोण आपल्या घरी येऊन पडली, 8 दिवसांनी 15 दिवसांनी त्याला काय लावता? हात लावून बघता की नाही? तपासता? बिलबिलीत झाला असला एखादा कांदा तर काय करता? लवकर बोला. सगळ्या कांद्याच्या आत ठेवता, त्याला वर बाकीच्या कांद्याने झाकून ठेवता. असं खराब करून टाकेल. म्हणजे वाईटांची थोडं जरी असेल तर केवढी पराक्रम स्थिती आहे, म्हणून त्याला लवकर काढून टाकावं लागतं. हे निर्णय. अजून पुढे बोलू का? 5 किलोचा तुपाचा डबा आहे आणि चमच्यावर रॉकेल आहे. क्रम समजला ना तुम्हाला? 5 किलो तूप आहे आणि चमच्यावर रॉकेल आहे. ते चमच्यावर रॉकेल मी 5 किलो तुपात टाकलं, काय होईल? लवकर बोला. आता हे 5 किलो पण खाण्याच्या उपयुक्त राहणार नाही. रॉकेल हे वाईट आहे, पण ते त्यात पडल्यामुळे त्यालाही खराब केलं. बरं, या चांगल्याची हिंमत नाही. तूप रॉकेलमध्ये पडलं तर रॉकेल तुपासारखं होईल असं होईल? कधीच नाही. म्हणून वाईट बाजूलाच करावं लागतं. म्हणून देवानं, परमात्म्यानं दुष्ट निर्दाळिले किती एक, म्हणून तुकाराम महाराज त्यांना प्रार्थना करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. धन्य तुझा कृपा सिंधू म्हणते, 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 धन्य तुझा कृपा सिंधू म्हणते. आपुला तो बोल सात करी, आपुला तो बोल सात करी, अमृती दाटी जन्म सोचिये, अमृती साठी जन्म सोचिये. आपुला सात करी, आपुला बोल सात करी, अमृती दाटी जन्म सोचिये, अमृती दाटी जन्म सोचिये, जन्म सोचिये, जन्म सोचिये. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू कृपा सिंधू आहेस. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, नामासाठी पार पावविल
तू या भक्तांचं रक्षण करतोस. याचं कारण काय? हे भक्त सतत तुझं नामस्मरण करतात आणि ज्यांनी तुझं नामस्मरण केलं त्याच्या मागे पुढे उभा अगाध निवाराय. त्यामुळे तुझं बोलणं ते योग्य आणि उचित आहे. आणि ते जर करत असशील तर तुझ्या विधानाप्रमाणे तू अवतीर्ण झालायस, अवताराला येतोयस, धर्माचं रक्षण करतोयस, साधूचं पालन पोषण करतोयस आणि दुष्टाचं निर्दलन करतोयस. हे तुझे बोल साच्य कर, म्हणजे खरं कर, हे दाखव. आणि तू हे करतोयस देवा. आणि हे याचा आढावा, याचा पुरावा आम्हाला पाहायला मिळतो ना. आज जर कोण वर्णन करत असतील या जगामध्ये तुझं, तर ते म्हणजे वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, आणि हे तुझं वर्णन करतात. तू कसा आहेस याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या आय तुका म्हणे तुझा वर्णती पुराणे, तुका म्हणे तुझा वर्णती पुराणे, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझा वर्णती पुराणे, आय तुका म्हणे तुझा वर्णती पुराणे, हे तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, आय होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, दया सिंधू अंबारुसी साठी जन्म सोसिले, आय अंबारुसी साठी जन्म सोसिले, हे होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, आय अंबारुसी साठी जन्म सोसिले, अंबारुसी साठी जन्म सोसिले, कोणतेही कार्य यशस्वी झालं त्याचे अनेकांना फायदे होऊ लागले की त्याची चर्चा सुरू होते. भगवंताच्या कार्याची ही परिणिती चर्चेमध्ये झाले, प्रत्येकाच्या मुखावर येऊ लागलं. या देवाच्या महान कार्याला शेवटी वेदानं, शास्त्राने, पुराणानं त्याचं वर्णन करायला सुरुवात केली. चहुवेद जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी हरिशिगाती. वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. या वर्णनाचं कारण काय आहे? काम चांगलं केलं की त्याची नोंद कुठेतरी होते. वेदानी श्रुतीनं त्याने त्याचा विचार केलाय आणि तोच विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अभंगाचं धावतं चिंतन झालंय असं गृहीत धरा. राहिलेल्या 10-15 मिनिटामध्ये आपण चरित्रचिंतना करता येऊ. चिंतन झालं की आपलं अभंग होईल, अभंग झालं की पुष्पवृष्टी होईल आणि मग आपला कार्यक्रम पुढील आयोजकांच्या नियमाप्रमाणे तो संपेल. एकदा संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी पांडुरंगाचं चिंतन करा. 10 मिनिटात पुढचे
चरित्र चिंतन करू. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरी जय जय मोहन पाटील. हर हर हरी जय जय हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय हरि जय जय हरी जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा पुंडरी कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये धर्म रक्षावया अवतार घेसिये आपुल्या पाळेसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले किती निर्दाळ दुष्ट निर्दाळीले किती अंबरीषीसाठी जन्म सोजिये राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम हे राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम. एक 10 मिनिटं आपल्याला शांतपणे सगळं चिंतन ऐकायचं आहे. घड्याळ्याच्या काटाकडे पाहू नका. जी वेळ होईल ती वेळ भगवंताच्या जन्मासाठी उचित असेल असं गृहीत धरा. सर्वांगाचं कान करा, लक्ष इथे द्या, आजूबाजूला चर्चा करू नका. कीर्तनाचा अगोदरचा भाग आपण जरी नसेल ऐकलात त्याला बाजूला ठेवा, पण ज्याच्यासाठी आपण इथं आपण उपस्थित आहात त्याकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजा दशरथ शिकारीला गेला आणि दुर्दैवानं घडली घटना. श्रावण बाळ त्याच वेळेला खांद्यावर कावड घेऊन आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला होता. तहानलेल्या आई वडिलांना पाणी मिळण्यासाठी, पाणी घेण्यासाठी तो त्या पात्रात आला. भांड बुडवलं, बुडबुड बुडबुड आवाज झाला. लक्षवेधी बाण दशरथाच्या हातातून सुटला आणि तो श्रावण बाळाच्या छातीत खुपसला. मी थोडं मागून येतोय त्याचं सगळं सविस्तरपणे चिंतन करण्यासाठी. खाली पडला. त्यांनी मरता मरता राजा दशरथाला सांगितलं, माझे आई वडील तहानलेले आहेत, एकदा त्यांना पाणी नेऊन द्या. राजा दशरथाने पाणी आणलं आणि त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या समोर उभं राहिलं. पावलांची आवाजांची चाहूल लागली आणि आई विचारायला लागली, का रे बाळा एवढा उशीर झाला, पाणी जवळ नव्हतं का? राजा दशरथ अनुत्तरित होता, काही बोलू शकला नाही. अरे तू बोलत का नाहीस? तू श्रावणच आहेस ना की आणखी कोण? असं म्हटल्यानंतर राजा दशरथाने तोंड उघडलं, क्षमा असावी, माझ्या हाताने तुमच्या बाळाचा वध झाला, अर्थातच मारला गेला. हे पाणी आहे त्यांनी
तुम्ही ग्रहण करा किंवा प्या. त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी त्यावेळेला शाप दिलं की राजा, कारण नसताना, विनाकारण किंवा कोणत्याही प्रकारचे दुष्कृत्य नसताना तू माझ्या बाळाला मारलेस. आम्ही तर मरूच, पण तुला शाप आहे, तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील. राजाला शाप दिला. एकीकडे राजाला आनंद पण झाला आणि एकीकडे वाईटही वाटलं. आनंद असा झाला की मी पुत्र शोकाने मरेन, म्हणजे मला मुलं होतील. काय आश्चर्य आहे. एकीकडे आनंद, पण मरणार आहे त्याचं दुःख आहे. राजा दशरथानं राज्यात आलं, पण ब्रह्महत्या घडली होती. आणि ब्रह्महत्या घडली तर त्याचं शासन त्या राज्याला भोगावं लागतं. म्हणून हत्या होताना तरी विचार करत जा, कोणाची हत्या करायची, कशी करायची किंवा का करायची. अनावृष्टी झाली, राज्यामध्ये पाऊस पडेना, अयोध्या नगरीमधलं दुष्काळ पडला, पिकं धारण होत नव्हती, प्राणी जीव पटापटा मरायला लागले. इंद्रानं वरून मेघ अडवले होते. राजा दशरथ पराक्रमी राजा होता, निर्णय घेतला आणि हे मेघाला बाहेर काढायला इंद्रापासून मेघ वर्षा व्हायला पाहिजे, म्हणून इंद्रावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. त्या स्वारी करता नेमकी कैकेयी त्यांच्या बरोबर होती. इंद्राबरोबर राजा दशरथाचं युद्ध झालं. या युद्धामध्ये राजाचं रथाचं चाक, त्याचा आस मोडला आणि त्याच वेळेला अगदी चला करून या कैकेयीनं खाली उतरली. राजाच्या रथाचं जो आस तुटला होता त्यात स्वतःचा हात घातला आणि तो रथ लढाई युद्ध होईपर्यंत पेलून धरला. युद्ध संपलं, इंद्र शरण आला, राजा वर्षाव करतो. मेघ वर्षाव सुरू झाला. या कार्यामध्ये यशस्वीपणे माझ्या बरोबरीला हाताला किंवा खांद्याला खांदा देऊन लढणारी कैकेयी राजाची जवळची ठरली. सांग तुला काय पाहिजे असेल ते. या यशाचं मुख्य कारण तूच आहेस. कदाचित ते रथ कोलमडलं असतं, काही दुर्घटना घडू शकले असतील, अनेक बाण आले असते आणि मी काहीच करू शकलो नसतो. म्हणून तुला काय मागायचं ते माग. ती म्हणाली मी आता नाही मागेन, नंतर मागणार आहे. सगळ्यांना माहिती आहे. पुढे काय, राजा खाली आला. राजाला सुद्धा सूचना मिळाली, म्हणे तुम्हाला आता पुत्र कामिष्टी यज्ञ करावं लागेल. मग विभांडक ऋषी, त्याचा मुलगा शृंग ऋषी, त्याच्या करवी हे यज्ञ केलं गेलं पाहिजे. मग त्यावेळेला त्या विभांडक ऋषीला, अर्थात त्या ऋषी शृंगाला इथं आणायचं कसं, फार मोठा प्रश्न होता. ऋषी शृंग येत नव्हता किंवा येणारा नव्हता, आणायचं कसं. मग इंद्राने अप्सरा पाठवल्या. त्या पाठवलेल्या अप्सरा विभांडक ऋषीच्या आश्रमात गेला. ऋषी शृंगापुढे हावभाव आविर्भाव करू लागल्या. म्हणे आम्ही स्वर्गातले आहोत, आम्ही पण नशेच आहोत. म्हणे तुमचे आकार का असे वगैरे वगैरे विचारत विचारत त्यांना प्रलोभित केलं आणि त्याला आपल्या बरोबर घेऊन आले. त्याच स्त्रिया अयोध्येमध्ये आल्या. राजा दशरथाने तोपर्यंत तयारी केली होती. ऋषी शृंग आल्या, राजा दशरथाच्या महालात येऊन पोहोचला. ज्या वेळेला विभांडक ऋषी आले त्यांनी पाहिलं आपला ऋषी शृंग जवळ दिसत नाही. कुणी नेला याला, कोण घेऊन गेला, कुणी फसवलं की काय, असं विचार करत विभांडक ऋषी क्रोधायमान झाले होते. आणि त्याच वेळेला त्या विभांडक ऋषीनं प्रतिशोध घेत 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 राजा दशरथाच्या अयोध्येमध्ये येऊन पोहोचले. काय घडलं होतं त्यावेळेला, राजा त्या ऋषी शृंग येता क्षणी त्याचं विवाह ठरवलं गेलं आणि तिथंच विवाह आयोजन केलं गेलं. ऋषी शृंगाचं विवाह हे विभांडक ऋषीनं पाहिलं. आपल्याच मुलाचा विवाह होताना पाहिल्यानंतर आनंद झाला. वा वा वा. आलेला राग शांत झाला आणि राजाला सांगितलं, राजा विचार करतोस काय, तुझी इच्छा काय ती बोल, मी खुश आहे. म्हणे काही नाही, तुम्ही यज्ञ करावं यासाठीच मला हे सगळं करावं लागलं. राजाने सगळी तयारी केली होती,
पुत्र कामेष्टी यज्ञाची तयारी जय्यत होती. ताबडतोब ऋषीशृंग आणि विभांडक ऋषी या दोघांनी त्यांच्या इतर शिष्यांबरोबर म्हणा ऋषींबरोबर ते यज्ञाहुतीला प्रारंभ झाला. यथोचित यज्ञ सुरू झालं. खरं तर यज्ञ करणं इतकं सोपं नाही, पण राजा दशरथ आहे तेवढं सामग्री त्याच्याजवळ होती. यज्ञ यथोचित पार पडलं. या यज्ञाचा परिपाक अग्नी देवता प्रसन्न झाली आणि अग्नी देवतेनं एक पायस पात्रामध्ये प्रसाद दिला आणि त्या अग्नी देवतेने सांगितलं, राजा प्रसाद घे. ते पायस पात्र घेतलं. राजाला प्रश्न पडला की आता काय करायचंय. वशिष्ठाने सांगितलं, राजा घाबरू नकोस, असलेले या प्रसादाचं 3 समान भाग कर आणि तुझ्या 3 राण्यांना देऊन टाक. राजानं 3 समान भाग केलं. पहिला भाग कौसल्येला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकेयीला दिला. काय आहे, माणसाला कधी कधी कुणाला पासून सुरुवात झाली याच्यावर पण राग करता येतो. कैकेयी म्हणते मी सर्वात सुंदर आहे, मी त्यांची पट्टराणी आहे, पहिला भाग माझ्याकडून सुरुवात व्हायला पाहिजे होतं, पण दिला कुणाकडून? कौसल्येकडून. राग आला कैकेयीला आणि मग ते प्रसाद असाच ठेवला. काय घडलं त्यावेळेला? पिंड घारीने झडपेला, अंजनीने तो सेविला. 6 दिवसांनी येणार आहेत बाबा. कोण कोण? हनुमंत. मारुती राया. तो अख्खा पिंडच्या पिंड उचलून नेला. अंजनी तपाला बसली होती. वायुदेव आले, त्या घारीला मुष्टी मारली. पिंड हातातून त्या घारीच्या चुचीतून सुटला आणि अंजनीच्या हातात पडला. तिने तो ग्रहण केला. ते मारुती राया. आता कैकेयीच्या हातातला प्रसाद गेला. सुमित्रा आणि कौसल्या दोघींनं आपलं मन मोठं केलं आणि अर्धा अर्धा भाग तिला म्हणजे दिला. म्हणून कौसल्याला 1, सुमित्रेला 1 आणि कैकेयीला 2. कोण? भरत आणि शत्रुघ्न. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते भाग दिला, तो भाग ग्रहण केला. खरं तर प्रसाद मिळाल्यानंतर तो लगेच सेवन करावा असा नियम आहे. विलंब करिता विघ्न ओढवेल आणि कैकेयीने तो विघ्न ओढवूनच घेतलं. खरं तर प्रसाद या गोष्टीचं लगेच ग्रहण करणं हे उचित असतं. जाऊ दे, पण तो आता विस्तार करत नाही. मी कधीतरी त्याच्याबद्दल बोलू. या प्रसादाच्या ग्रहणानंतर 3ही पत्न्या गर्भार राहिल्या, गरोदर राहिल्या. आणि एक काळ येतो, ती वेळ येते. त्या वेळेच्या अनुषंगानं राजा दशरथ आपल्या पत्नींचे डोहाळे विचारण्याकरता कैकेयीच्या महालात गेला. कैकेयी सजून नटून थटून अशी शांत मस्त सुंदर अशी देखणी त्या ठिकाणी बसलेली होती. तिचं प्रत्यक्ष रूप पाहिल्यानंतर राजा दशरथ अचंबित तर झालेच, पण आनंदही वाटला. तिला पाहण्याबरोबर आनंद वाटला. त्यात ती सुंदर आणि ती पुन्हा गर्भार, ती पुत्रवती होणार याचा आनंद राजालाही होता. पण आल्या आल्या तिनं सांगितलं, माझे डोहाळे ऐकताय, ज्येष्ठाला वनात पाठवायचं आणि कनिष्ठाला राज्यपद द्यायचं. कनिष्ठ म्हणजे कैकेयीचा मुलगा, त्याला काय द्यायचं? राज्यपद. आणि ज्येष्ठाला वनवासात पाठवायचं. त्याचा वार्तालाप सुद्धा येता कामा नये. आत्ता मात्र कैकेयीच्या या बोलण्यावर आनंद झाला होता. तेवढाच आनंद विरजून गेला. राजा चिंतातूर झाला. अजून जन्माला यायचंय, पण निर्णय आधीच. कैकेयीचे डोहाळे तसे होते. राजा त्याच घरातून गेला, सुमित्रेच्या महालात गेला. सुमित्रेनं तयारी केली होती. आसन सजवलेलं होतं. त्या आसनावर बसू दिलं. पादक्षालन केलं, पूजा केली आणि डोहाळे सांगितलं, काही नाही, डोहाळे माझे काय आहेत? ज्येष्ठांची सेवा करावी. ज्येष्ठाची काय करावी?
सेवा करावी. मला सेवा हा भाव आहे. एवढा रागावलेला पारा शांत झाला आणि त्या सुमित्रेच्या बोलण्यावर राजा अगदी प्रसन्न झाला. कैकेयीच्या महालातून सुमित्रेच्या महालात, सुमित्रेच्या महालातून आता कौसल्याच्या महालात गेले. काय विपरीत घडलं होतं. कौसल्याच्या महालात गेल्या गेल्या पाहिलं तर काय, कौसल्याने केस असे मोकळे सोडले होते आणि सोडलेले मोकळे रक्तासारखे डोळे लाल झाले होते. एकटक कुठंतरी दुसरीकडे बघत होती. राजा आश्चर्यचकित झाला. राजाला वाटलं अरे मी आल्यानंतर कौसल्या माझी पादक्षालन करणार, पूजा करणारी, पण आज मात्र भयानक रूप दिसतंय. काय हिला पिशाच्य झालं की काय, हिला काय बाधा झाली की काय, राजाला काही कळेना. बरं आल्यानंतर स्वागत नाही, आतिथ्य नाही, बोलणं नाही. शेवटी राजाला असं वाटलं की कदाचित थोडंसं भानावर नसलेल्या माणसाला पुन्हा भानावर आणायचं असेल तर जुनी ओळख करून द्यावी लागते, काहीतरी आठवण जुनीची काढून सांगावी लागते. मग राजा दशरथाने आठवण काढली आणि ती सांगितली ती अशी, कौसल्ये, तुझा आणि माझा विवाह होत असताना रावणाने ते विवाह उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. आपलं मंडप मोडून टाकलं, तुला आणि मला समुद्रात फेकून दिलं, तरी सुद्धा आपलं लग्न झालं. याची आठवण केली. रावणाने आपल्या लग्नात विघ्न आणलं. हे रावण शब्द ऐकल्याबरोबर बस कौसल्या भानावर आली. आतापर्यंत तिला वाटत होतं, पण रावणाचं नाव ऐकलं आणि त्याचबरोबर एकदम उद्गारली, आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारी रे रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारी रे रावणा, लंका विभीषणा देईन हाती, लंका विभीषणा देईन हाती, लंका विभीषण येईन हाती, लंका विभीषण येईन हाती. कौशल्य एकदम भानावर आली आणि त्या भानावर येऊन ती एकदम उद्गारली, डोळे सांगायला लागले, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन हाती. आता मात्र सगळे, तोपर्यंत आमचे वशिष्ठ, विश्वामित्र वगैरे सगळे ऋषी त्या ठिकाणी आले आणि तिचं एकंदरीत रूप पाहिलं आणि वशिष्ठ राजांना म्हणायला लागले, राजा अरे भाग्यवान आहेस तुला. हा अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा तुझ्या पोटी जन्माला येतोय, हे त्याचं चित्र आहे. तू येणार आहे, रावणाला मारणार आहे, रावणाच्या बंदीशाळेतल्या सगळ्या देवतांची मुक्ती करणार आहे, राक्षसांचा नाश करणार आहे आणि असा परमात्मा तुझ्या घराला येतोय. भाग्यवान आहेस राजा तू, भाग्यवान आहेस. मग काय, अरे पुढची तयारी कर. आणि मग राजाला आदेश, मग काय जिथं तिथं सगळे सनया चौघडे वगैरे वगैरे सडा रांगोळी येईल, त्याला दान धर्म. कशासाठी, माझा देव येणार आहे, माझा देव येणार आहे. आणि तो दिवस कोणता असेल तर आजच चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12:05 10 मिनिटांनी हा जो कालावधी आहे. आपण सगळ्यांनी उभे राहा. उत्तम उत्तम हा चैत्र मास, उत्तम चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा आवाज वाढवे. वसंताचा शुक्ल पक्षी नवमी, उभे सुरवर योमे, उभे सुरवर योमे, उभे सुरवर योमे, उभे सुरवर ते योमी
वंशी चक्रपाणी माझे वंशी चक्रपाणी माझे वंश चक्रपाणी माझे वंश चक्रपाणी माझे वंश चक्रपाणी माझे वंश चक्रपाणी सुशोभित दाये दिशा शोभित काय दिशा आनंद नर नारी जोजा नर नारी शेषा नारी शेषा आनंद नारी शेषा आनंद नारी शेषा आनंद नारी नाये कौशल्येचे भान कौशल्याचे भाग गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण आले नारायण गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण आयोनी संभव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव हो नाम म्हणे डोळा मने डोळा हो नाम म्हणे डोळा रामा मने डोळा पायन भुवन प्रतपाळा पायन भुवन प्रतपाळा भुवन पाळा नाही त्रिभुवन पाळा नाही त्रिभुवन पाळा नाही त्रिभुवन पाळा शुक्ल पक्ष नवमी हो शुक्ला पक्षी नवमी शुक्ला पक्ष उभे सुरवर देवयो मे उभ सुरवर देवयो मे योमी उभे सुरवर देवयो मे अयोनी संभव आयोनि संभव अयोनी संभव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव पुंडली गवरधारी धन ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय सियावर प्रभु रामचंद्र की जय सियावर प्रभु रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय जय श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम रघुपति राघव राजा राम बसा खाली बसा पावन आवाज खुल्ला कर रे पुढचा बाबा. विधी सुरू करा तिकडे उजवी सुरू करा. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा कोण आहे काय? राम पतित पावन सीता कार्यकर्ते कुठे आहेत? कार्यकर्ते या इथे. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम आय पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम आय पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम हे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम आय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. भगवान प्रभुरामाचा पालना होईल. आपला आटपून घ्यायचं. आपला घे पण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. या कार्यक्रम प्रसंगामध्ये या ठिकाणी येणं भगवान प्रभू परमात्म्याच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं संपन्न होत असताना हा. येथील असलेले धर्मा पाटील असतील, मोहन पाटील असतील, अन्य त्यांच्याबरोबर असलेले सहकारी असतील, माझ्याबरोबरचे माझे सन्मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण दिलीप महाराज फडके यांच्या मार्गदर्शन किंबहुना यांच्या संपर्कातून आपल्या माईबापांच्या दर्शनाचा योग आला. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. गायनाचार्य म्हणून जे लाभलेले आहेत ते माझे जावई आदरणीय हरिभक्तीपरायण विकास महाराज कोस्तेकर, जे उंच उभे आहेत ते पहिल्या याच्यामध्ये, आणि त्या अनुषंगाने इथं पुन्हा एकदा आपल्या दर्शनाचा योग आला. वाङ्मयीन सेवेला मी इथे पूर्ण विराम देतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.